स्पर्धेचा नियम आहे की ड्रेसिंग आणि सिरेसिंग कंपल्सरी आहे आणि सलामीची जोडी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऋतिक गोडे विरुद्ध त्याच्या समेत आहे आसमान नीती अजय. तर पहिला षटक इथे मात्र हाताळणार आहे गोलंदाज प्रतीक वाकडे. चौदरपाडा गावातून सुद्धा तुम्हाला मित्रांनो 3 संघ खेळताना पाहायला मिळतात. एक नक्षत्र चौदरपाडा, जय हनुमान चौदरपाडा आणि टायगर स्पोर्ट चौदरपाडा. तर ऋतिक आहे ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे इथं अजय आणि प्रत्येक आपल्या षटकात सुरुवात करतो. पहिला चेंडू फुल टॉस स्कोर ऑफ द विकेट. सुरेख टायमिंग आणि सुरेख फटका पाहतोय आपण ऋतिकच्या माध्यमातून. पहिला चेंडूला पाठवलाय डीप कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी हा येतोय चौकार. धावसंख्या पाहायला मिळते बिनगडी बाद 12 आणि या सर्वच धावा ऋतिक घोडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा ज्यावेळी समाप्त खेळ होईल त्यावेळी तुम्ही जो खेळाडू आहे तो इन करू शकता. पुन्हा माझ्या ठिकाणी ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि चांगली फेकी. या ठिकाणी मात्र एकच धाव इथे मात्र घेण्याची संधी निर्माण झाली ती म्हणजे फलंदाज ऋतिकला. आणि आता मात्र कॅप्टन अजय प्रथमतः मात्र या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. जय आंबेकर देवरुंगपाडा संघ सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय, परंतु कुठेतरी या चॅम्पियन्स पदापासून मात्र वंचित आहे आणि नक्कीच ही संधी त्यांच्यासाठी असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र मेच टायमिंग फटका चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू सेफ लँड दूर झाला. विलास होते त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू कॅरी झाला नाही. तर एक धाव इथे मात्र शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडीबाज 14+2. पॅनल्टीच्या धावा आम्ही 2 ॲड करतोय, दोन्ही कॅप्टनने लक्ष द्यायचं आहे. 14+2 एकूण 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच मेहर 11 बापगाव विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट येवई. दोन्ही या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे नाणेफेकीसाठी.
अतिशय सुंदर वातावरण पाहतोय आणि हा परिसर क्रिकेटसाठी भरपूर ओळखला जातोय आणि या परिसरामध्ये ज्या ज्या वेळी स्पर्धा असतात त्यावेळी तुम्हाला क्रीडा रसिकांची अतूट गर्दी पाहायला मिळत असते. परंतु मी विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी गर्दी करण्याचा प्रयत्न करू नका. कोरोना टाळा आणि आपला जीव वाचवा. आणि मी विनंती करतो डेन केबल नेटवर्कवर ही सुद्धा स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. आपल्या घरी बसून आपल्या फॅमिली सोबत ही स्पर्धा एन्जॉय करू शकता किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा सुद्धा आपल्या स्मार्टफोनवर पाहू शकता. एकूण 2 धाबा इथे मात्र बोनच्या रूपाने गोलंदाज विलास खर्च करतोय आणि धावसंख्या पाहतोय आपण 18 धाबा स्कोर कार्डवर आणि यापुढे चेंडू फिरिट असेल आणि काय मेजवानी पाहतोय आपण ऋतिकसाठी. होत असतो दिनेश अशा कधी कधी कदाचित हातातून चेंडू मात्र निसटला असेल. तुम्ही सांगे सकाळी गोलंदाजाकडे सुद्धा पाहिले असेल की विकीने एकाच ओव्हरमध्ये 2 बिमर हाताळले होते. कधी कधी गोलंदाज एक वेगळा प्रयत्न करण्याचा ते करत असतात परंतु कधी चेंडू हातातून निसटतो आणि ते पहा अनुभव का आहे तो दाखवताना. कारण पहिल्या चेंडू नक्कीच माझ्याकडनं चुकी झाली परंतु त्यानंतर फ्री चेंडूवर मी कमबॅक करून दाखवेल आणि ते त्याने करून दाखवलं. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. हा बॅटल खूप छान असेल कारण त्याच्या समोर आहे याच परिसरातील या सत्रामध्ये इन्फॉर्म फलंदाज ऋतिक घोडे आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाज विलास. और पिच्चर बेस्ट टायमिंग फटका लिडिंग एज आहे इष्टिराच्या चेंडू खाली झेल टिपण्याचा प्रयत्न करतो आणि सफलता प्राप्त झाली. पहिल्याच धक्का इथे लागत असताना जय अंबिका देवरुखपाडा संघाला ज्या ऋतिकने चांगली सुरुवात करून दिली असं वाटलं होतं की मात्र ही इनिंग्स तो मात्र मोठी पुढे घेऊन जाईल परंतु तसं काही घडलं नाही आणि मात्र एक चुकीचं शॉर्ट सिलेक्शन केल्यानंतर झेलबाच्या स्वरूपात माघारी परततोय. तर ऋतिक बाद होण्यापूर्वी 13 धाबांचं योगदान दिलं त्यामध्ये 2 चौकार आपण पाहिले असतील. अतिशय सुंदर देखणे स्ट्रोक त्याने खेळले आणि त्यानंतर आता मात्र वन डाऊनला येतो नवीन फलंदाज पंडित घोडे. पंडित घोडे सुद्धा मात्र भरपूर अनुभवी आहे. पंडित घोडे यांचा सुद्धा तुम्ही शो पाहणार आहात मित्रांनो. 27 जानेवारीपासून ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी देवरुंग बाबगावच्या मैदानावरती. विलास राऊंड द विकेटने पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय आणि इथे मात्र आसमानला मात्र या ठिकाणी आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला परंतु जोरदार अपील पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून. परंतु कुठेतरी चेंडूची पिचिंग कदाचित डाबी स्टिकच्या बालीकडे असेल आणि तेच मात्र पंच के के यांनी हेरलं आणि या लेगबायचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतो. या वंतर धाव पाहायला मिळाली. जोरदार अपील केली होती त्या ठिकाणी परंतु पंचांवर मात्र कुठलाही प्रेशर नसेल कारण नामांकित पंच आहेत. पंच बाला आयकारे सर आणि पंच के के सर अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धा या पंचांनी कव्हर केलेल्या आहेत आणि दोन्ही पंच पाहिले तर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा राहिलेले आहेत आणि हल्लीच्या काळामध्ये के के अजून खेळतायत आपल्या गावासाठी. चेंज ऑफ पेस दिले ओळखले पंडितने आणि चेंडूला मात्र फेकून दिला लॉंगॉनच्या बाहेर. हा नागाती प्रहार षटकार.
खेळताना 4 धाब्यांची गरज होती आणि ह्याच पंडितने कव्हर ट्रायच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो चौकार लगावला होता आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तोच पंडित आता खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच पंडितने चेंडूला मात्र फेकून दिलं लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त टायमिंग. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 25-25. एक गडी बाद 25 धावा. आता मात्र ऑन साइडला अगदी तोलून मापून मारलेला हा फ्लॅट सिक्सर. उपटच टाकली होती. एवढ्या वेगाने बॅटचा स्पीड पाहिला आपल्याला आणि के सुद्धा मात्र या ठिकाणी थोडासा आनंद घेत आहेत. पंडितच्या बॅटिंगचा खरं अतिशय सुंदर बॅटिंग पाहिला मध्ये हाफ ट्रॅकर होती. खराब चेंडू पाहिला आपण विलासच्या माध्यमातून आणि त्याच्यावर मात्र सुंदर फटका एक्झिक्यूट केला तो म्हणजे पंडित गोडेने. बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या मात्र भरपूर वेगाने पाहायला मिळते 31 धाबा स्कोर कार्डवर आणि आता मात्र सिक्सर हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहूया. विलास पुन्हा एकदा राऊंड विकेटने परंतु हा फटका सुद्धा चांगला आहे परंतु टायमिंग कुठे चुकीचं पाहायला मिळालं. परंतु पहा किती वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. अतिशय सुंदर बॅटिंग आणि 2 धावा आपल्याला या ठिकाणी पाहिल्यानंतर धावसंख्या 33 वर पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा गोलंदाज प्रतीक वाकडेने खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये तब्बल विलासने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 17. एकूण 33 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच मेहर 11 बापगाव विरुद्ध गावदेवी स्फोट यवई. यवई संघाचा कॅप्टन संजय आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तर बापगाव संघाला विनंती असेल की आपण सुद्धा नाणेफेकीसाठी त्वरितच या ठिकाणी येऊन टॉस बॉक्समध्ये थांबायचं आहे. भरपूर चर्चा सुरू आहे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये की या धाबा वेगाने येत आहेत त्या कशा थांबवायच्या कशा रीतीने आपल्याला कमबॅक करायचा आहे. जे कार्य विलासला करता आलं नाही याचे कार्य प्रत्येक वाकडेला करता आला नाही तो कार्य तिसऱ्या ओव्हरमध्ये चौतरपाडा संघाचा गोलंदाज राहुल इथे मात्र आपण आपल्या संघासाठी करून दाखवेल का हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय. अजय खेळतो वैयक्तिक 2 धावांवर. पंडित गोडे खेळतो या 2 षटकारच्या साह्याने 14 या धावसंख्येवर. दोन्ही नाबाद आहेत. येणाऱ्या बॅटिंगमध्ये पाहिले तर अजूनही मनोज गोडे आहे. त्यानंतर किशोरला सुद्धा तुम्ही पाहू शकता. संजय सुद्धा चांगल्या टचमध्ये आहे. तर चांगली बॅटिंग लाईनअप अजूनही देवरिंगपाडा संघासमोर आहे परंतु आसमानने आता दाखवला चेंडूला आसमान आणि फेकून दिलाय 7 धाबांसाठी मिड विकेटच्या बाहेर षटकार. मॅच पाहायला मिळत असतात कारण ही खेळपट्टी आपण जर पाहिली तर फलंदाजांसाठी नंदनवन आहे आणि अनेक फलंदाजांनी या खेळपट्टीचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा उचललेला आहे. काल सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की तब्बल 4 षटकामध्ये 82 धावा आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या आणि या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर हाय स्कोरिंग सामने आज सुद्धा पाहायला मिळतील कारण आज सुद्धा जे संघ इनिंग्समध्ये खेळणार आहेत ते संघ आपण जर पाहिले तर चांगल्या दर्जाचे संघ आहेत आणि तुम्हाला क्रीडा रसिकांना यूट्यूबच्या माध्यमातून किंवा डेन केबल नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच आज दिवसभर षटकार चौकारांचा मात्र पाऊस पाहायला मिळू शकेल. इथे मात्र ओरपीच चेंडू ऑनसाइडला चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु काव कोणाला क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धाब्यावर मात्र समाधानी राहावं लागेल. धावसंख्या पुढे जाईल 40 वर पोहोचते. 1 गडी आतापर्यंत गमावलेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आपण पाहतो. या ओव्हरनंतर अजून एका षटकाचा खेळ असेल म्हणजे असं वाटतं की 50 पेक्षा अधिक धाबा आपल्याला या पहिल्याच डावामध्ये पाहायला मिळू शकतील. इथे मात्र पहा सुरेख फटका थोडा दुरून खेळला होता परंतु या ठिकाणी शॉर्ट कव्हर पण डोक्यावर चेंडू काढलाय डीप मध्ये चेंडू जाऊल तोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या. भरपूर मोठा अंतर कापला होता क्षेत्ररक्षकाने आणि आपल्या संघासाठी 2 धाबा वाचवल्या.
असं म्हणायला हरकत नाहीये. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं राहुलने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 9 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. अजून 3 चेंडूचं मात्र पाहूया कशा रीतीने फेक करेल. समोर आहे पंडित ज्याने 2 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत आणि त्यामध्ये अजून एक षटकार कदाचित ऍड होऊ शकेल. चेंडू निघून जाईल विडुकीच्या बाहेर. हा सुद्धा फ्लॅट सिक्सर पंडित गुरुच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. त्यावेळी या भरपूर निराश होते पंडित, कारण ऋतिक गोडेला मात्र कुठेतरी पंडितने धावचित केलं होतं. मनोज गोडेला सुद्धा मात्र धावचित केलं होतं. त्यावेळी भरपूर चर्चा सुरू होती, परंतु ती चूक या स्पर्धेमध्ये होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतो आणि स्वतःवर त्यांनी जबाबदारी घेतली आहे आणि जबाबदारीने मात्र बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र हा सुद्धा चेंडू आपण जर पाहिलं तर टायमिंग बरोबर झाला नाही. चेंडूला मारलं पाहिलं तर बॅटला किस करून जातो या इष्टांच्या पाठीमागे आणि हे खिलाडू वृत्ती पहा पंडितची खरोखरच कौतुक करावं लागेल. लागतोय हा दुसरा धक्का. जे अंबिका देवरुंगपाडा संघाला फलंदाज बाद. डिसिप्लिन खेळ आज पंडित गोडेने इथे मात्र पूर्णपणे दाखवला. जर प्रत्येक खेळाडू जर असं सहकार्य पंचांना दिलं तर मात्र कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा येणारच नाही. पंडित गोडे बाद होण्यापूर्वी 22 धापांची झुंजारकिरी साकारली. 2 षटकार आणि फक्त 6 चेंडू त्यांनी पेस केले. घंटो का काम मिनिटो में किया. 3 षटकार पाहायला मिळाले. इथे मात्र एज फलंदाज बीट एच बीट आणि चेंडू मात्र निघून जातो नॉन स्टॉप सीमेरेषेच्या दिशेने, परंतु मध्ये आला झाड आणि त्यामुळे पाहिलं की 2 धाबांचं कुठेतरी बेनिफिट लाभेल तो म्हणजे जय हनुमान चौधरपाटा संघाला. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या मनोज गोडेने. स्वतःचं खातं उघडलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते या 2 गडी बाद 50 धाबा स्कोर कार्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आणि या ठिकाणी जर विलासने 17 दिल्या तर मी का पाठीमागे राहू आणि राहुलने सुद्धा मात्र 17 धावा देऊन टाकल्या. 1 विकेट तरी नक्कीच प्राप्त केली पंडित, कारण चांगला टचमध्ये होता, चांगल्या फॉर्ममध्ये होता. परंतु या स्लॉक षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी मात्र करेल सूरज. सूरज पाहिलं तर सूर्य पूर्णपणे चमकतोय, पूर्णपणे या स्पर्धेवर प्रसन्न आहे आणि हा सूरज मैदानावरती कशा प्रकारचं कार्य करतोय पाहूया. सामना करेल अजय ज्याने 1 षटकार प्राप्त केला. एकूण 5 चेंडू पेस केलेत. 9 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत. संगनायक आहे आणि संगनायक जर स्लॉक षटकामध्ये असेल तर त्याच्याकडे भरपूर संघाला अपेक्षा सुद्धा असतात. पहिला चेंडू आपटी दिली आणि पंच करतोय. वॉट अ शॉट आणि चेंडू मात्र निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. बाय बाय टाटा टाटा करत षटकार. तर चेंडू कदाचित सोडला असता तर अजूनही काहीतरी चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु आसमानला माहिती आहे की संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करावं आणि या ठिकाणी हा चेंडू पाहिला तर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झालेला आहे. पंचांची अगदी घारीची नजर आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा आणि पुढील फ्रीट असेल. अवांतर धाव आपण स्कोर कार्डमध्ये ऍड करूया. 57 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 चेंडू असतील या पहिल्या डावामध्ये. हा चेंडू फ्रीट असेल. सामना करेल अजय. हेलिकॉप्टर मात्र उडवायचा होता, परंतु जमिनीच्या साह्यानेच पात्र पाहतोय. लॉंग ऑनला मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खेळाडू होते त्या ठिकाणी राहुल. चांगली फेकी आणि मात्र सिंगल धाव इथे मात्र सहजपणे कंप्लीट केली. यानंतर अजून एक तुम्हाला मोठी मॅच पाहायला मिळेल मित्रांनो. मेहर एलवम बापगा विरुद्ध गावदेवी स्पर यवई. यवई संघ हल्लीच्या कालामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. छुपा रुस्तम संघ मी त्याला का म्हटलं जातोय, कारण त्या संघामध्ये अशी ताकद आहे की कुठल्याही संघाला ते पराभूत करू शकतात आणि त्याचमुळे मात्र त्या संघाला मी नामांकन केले की छुपा रुस्तम संघ. तो संघ तुम्ही इन मध्ये पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी डॉट चेंडू आलाय. ही एक चांगली बाब असेल ती म्हणजे जय हनुमान चौधरपाटा संघासाठी, कारण ज्यावेळी तुम्ही डॉट चेंडू टाकाल त्यावेळी तुम्ही फलंदाज शांत ठेवू शकाल.
इथे मात्र फटका सुरेख सजवलाय. मनोज गोडे त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि मनोजच्या बॅट मध्ये येतो या हा बिग हिट षटकार. प्रत्येक येतोय आणि इथे मात्र षटकार ठोकून जातोय. कारण ऋतिकने षटकार मारा नाही, परंतु त्यांनी 3 चौकार नक्कीच लगावले. त्यानंतर अजयने 1-2 षटकार इथे मात्र पेश केले. पंडितने 3 षटकार पेश केले आणि त्यानंतर मनोजच्या बॅटमध्ये 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर 64 धावा स्कोर कार्ड वरती 64. अजून एक मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु हा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जे चेंडू हवेत आणि एक्स्ट्रा कव्हरला जी टिपलाय आणि लागतोय जे अंबिका देवरुंग पाटा संघाला हा तिसरा धक्का. मनोज गोड इज गॉन. तर शेवटचा चेंडू होता या ओव्हरमधील निर्धाव चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 64 आणि हा सामना जिंकायचा असेल तर 65 धावांचं तुम्हाला आव्हान इथे मात्र पूर्ण करावं लागेल. तर हा आव्हान कशा रीतीने पूर्ण होईल मित्रांनो, तत्प्रती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. कारण दोन्ही संघ इथे सज्ज झालेले आहेत, परंतु बापगाव संघाचा कॅप्टन अजूनही आला नाहीये. प्लीज आलेले आहेत. ओके, तर आपण नाणेफेक करणार आहोत दोन्ही संघादरम्यान. हा सुद्धा सामना 4 षटकांचा असेल. अँड वेलकम सुभाषजी जाधव. या दोन मान्यवरच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक आवृदेव चषक 2022 आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिले तर भावेशपूट किरवली आहे. तर आपण हा मान देऊया विद्यमान सदस्य सुभाषजी जाधवना की आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणं उडवायचा आहे. आणि कॉल देत आहेत मेहर इलवन बापगाव संघाचे कॅप्टन. सावरदेव चषकाची मागणी केलेली आहे आणि नक्कीच त्या संघाला सावरदेव प्रसन्न झालेला आहे. तर या संघाला आपण शीतपेय देणार आहोत. मी बाळराम काकडे यांना विनंती करतो की टॉस विनिंग कॅप्टनला आपण शीतपेय द्यायचं आहे आणि त्यानंतर विनंती असेल की पुन्हा एकदा आपण जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या ठिकाणी आलात, तुमचं बी आभार व्यक्त करतोय. टॉस जिंकला बापगाव संघाने. 4 षटकांची मॅच. समोर संघ आहे येवई. बॅटिंग करणार की गोलंदाजी? क्षेत्ररक्षक. काय पाठीमागचं कारण? गोलंदाजी छान आहे. पूर्ण संघ इथे उपस्थित झालेला आहे की काय खेळाडूंची अनुपस्थिती आहे? नाही, पूर्ण खेळाडू आहेत. तुम्ही सुद्धा एक स्पर्धेचं आयोजन करता, पण तो हा आयोजन पाहिल्यानंतर काय 2 शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून? खूप छान आयोजन आहे. मैदान पण खूप छान आहे. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. संजय, तुमचा हा संघ सत्रामध्ये कामगिरी चांगली करतोय, परंतु ज्यावेळी क्वालिफायची मॅच येतात त्यावेळी कुठेतरी तुमचा संघ प्रेशर घेतोय, याचं कारण काय आहे? फिल्डिंग आमचं फिल्डिंग कमजोर आहे. क्षेत्ररक्षण तुमची कमजोर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की तुम्हाला ज्या चुका तुम्ही करता त्या करेक्शन करणं फार गरजेचं आहे. समोर संघ तुमच्या बापगाव संघ आहे, त्यांच्यासमोर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटते तुम्हाला कुठपर्यंत जाणं गरजेचं असेल? 50. आणि तुझं मत काय आहे या स्पर्धेच्या माध्यमातून? खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल मी भावेश फोर्ट किरोली संघाचा खूप आभार मानत आहे. तर नक्कीच तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला मित्रांनो मेहर इलेव्हन बापगाव आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर जाऊया आता मात्र टॉस बॉक्स मधून सरळ कॉम बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर. थँक्यू. थँक्यू योगेश. ऋतिक सलामीची गोलंदाजी सांभाळण्यासाठी सज्ज होतोय. सामोरा जातोय फलंदाज अविनाश आणि दुसऱ्या बाजूला राम. तर लक्ष आहे विशाल 65 धावांचं. खेळाला सुरुवात होते. मुख्य पंच बाळा इकारे. तर
स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पंच आमचे के के कृष्णा केणे, निंबोलीवरनं आम्हाला हे पंच लाभलेत. कल्याण तालुक्यातील एक नामांकित पंच आहेत. पहिला षटक ऋतिक सज्ज, पॉवर प्लेचा षटक, पॉवर प्लेचा पहिला चेंडू निश्चित डाव्या एसटीवरती चेंडूची ठेवण ठेवली आणि चेंडूला पाठवलं जातंय लॉंग लेगच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, एक दर्शनीय चौकार. भावे स्पोर्ट्स किरोली आयोजित. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चेंडूच्या वेगात बदल केला होता. चेंडू येऊन शरीरावरती आदळला आणि गोलंदाजाने चेंडू उचलत अचूक एसटीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मात्र निश्चितच पहिल्याच धावेला पहिली धाव पूर्ण झाली नव्हती, कारण गोलंदाजाने ज्या पद्धतीने चित्याची चपळाई दाखवली, अचूक चेंडू पकडला आणि नॉन स्ट्राईक एंडची एसटी उद्ध्वस्त करीत यश मिळवून दिलेलं आहे. डीजे डिझाईनला एक विनंती करेन, यापुढे आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत, तेव्हा 10 ते 15 सेकंदाची आपण साथ देत जा, कारण तुम्ही जेवढा वेळ घेणार तेवढा वेळ. पुढचा चेंडू सामोरा जाईल तो अविनाश. सुरेख चेंडू, हलक्या बॅटनं हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात टटवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव जोडली गेली. 8 धावा धाव पलकावरती. पहिला षटकाचा खेळ मार्गस्थ. काय गोलंदाजी करतोय ऋतिक. निश्चित आतामध्ये 4 चेंडू टाकले गेलेले आहेत, 8 धावा दिल्या. तर या सामन्यात विजय प्राप्त करायचा असेल जयानुमान चौदरपाडा संघाला, तर मोठा प्रहार करावा लागेल. पहिल्या षटकात तर 15 ते 20 धावा जोडण्याचं उद्दिष्ट त्याने ठेवायलाच हवं. मात्र आतापर्यंत 4 चेंडूत 8 धावा, धारदार गोलंदाजी टिचून मारा झाला. पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट. चेंडू पडल्यानंतर चांगला स्विंग केला. निश्चितच चेंडू वळण घेतलेला चेंडूनं, मात्र चेंडू डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर होता. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूचं जर का वळण जरी घेऊन चेंडू एसटीच्या हातात गेला तरी तो वाईड ठरवला जातोय आणि पंच बाळाईकर यांचा वाईटचा इशारा. 9 धावा. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर गोलंदाजी. कमबॅक करतोय ऋतिक. मगाशी चूक घडली, मात्र आता चूक करणार नाही, कारण आम्ही सुद्धा विजयाच्या अश्वावरती आरूढ होण्यासाठीच आलेलो आहोत हे दाखवून देत आहेत जय अंबिकाचे गोलंदाज. जय अंबिका देवरुंगपाडा एक मातब्बर संघ. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, बॅटची आतली कडा घेत एसटी रक्षकाला चकमा देत, थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू सीमा रेषेकडे चाललाय. चिवा पाड प्रयत्न केले जात आहे क्षेत्ररक्षकाकडनं, मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. आड मेहनत केली, 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश मिळालं नाही. आणि अपयशाला सामोरं जाणं हे तर माणसाच्या जीवनाचं एक फार मोठं सार आहे. निश्चितच यशासाठी सारेजण धडपड करत असतात,
परंतु अपयशाची चव चाकल्याशिवाय यश मिळत नाही हे विसरता येणार नाही. आणि अपयशाला घाबरायचं नसतं. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच टप्पे पूर्ण करावे लागतात. काही टप्पे हे अपयशाचे असतील. शेवटी यश तुमच्यासाठी वाट पाहत असेल. यश सुद्धा तुमचं अभिनंदन करण्यासाठी आसुसले असेल. तर 13 धावा धावपलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. दुसरं षटक घेऊन येतोय किशोर. सामोरं जातोय अविनाश. सुरेख गोलंदाजी. चेंडू बॅटला स्पर्श करत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखी एक झटका फटका जय हनुमान चौतरपाडा संघाला. सुरेख गोलंदाजी. जबरदस्त प्रहार आघात करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. अचूक झेल टिपला जातोय. आणखी यश प्राप्त करतोय किशोर डिझाईन. पूर्णपणे आपण पाहिलं तर कायापालट घडणार आहे. कल्याण शहराच्या लगत असलेला हा परिसर वेअर हाऊसचा पूर्णपणे आपण जर पाहिलं तर गावांच्या भोवती आता वेअर हाऊस पसरू लागलेले आहेत. लवकरच बिल्डर्ससुद्धा मोठे मोठे या परिसरात येतील. दरम्यान पुढचा चेंडू किशोरचा. सामोरा जातोय तो प्रतीक. सुरेख फटका. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक होता. थोडीशी फंबलिंग झाली. त्याचा अचूक लाभ घेतला आणि दुसरी धाव लिहिल्या जोडली जाते. 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. विशाल धावसंख्येला सामोरा जातोय. शिस्तबद्ध मारा करतोय जांबिगा देवरुंगपाडा संघाचा गोलंदाज किशोर. अतिशय सुरेख गोलंदाजी. शिस्तबद्ध मारा. काल 82 धावांचं या ठिकाणी सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली. सावरदेवी चषक 2022 आयोजक सावरीदेव चषक 2022 आयोजक 22 स्पोर्ट्स किरवली. दरम्यान गोलंदाज सज्ज किशोर. सामोरा जाईल तो प्रतीक. तेच तर्रार मारा करण्याच्या नादात मला वाटतं पाहूया. पंचांचा इशारा डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू. एक अतिरिक्त धाव. 16 धावा. 65 धावांच्या लक्ष्याला सामोरं जात असताना 16 धावा. मैदानावरती कटआउट आपण नामांकित व्यक्तिमत्वांचे पाहतोय. धोंडी तालुक्यातील अनेक नामांकित उद्योजक. दरम्यान पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू. मिड विकेटच्या वायडी क्षेत्रात चेंडू जातोय. सीमा रेषा पार. एक खणखणीत षटकार. षटकार पाहायला मिळाला. षटकाच्या जोरावरती 22 धावा. उंचपुरा किशोर गोलंदाजी करतोय. कुठेतरी ब्लॉक होलचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रयत्न फसला. हातातून चेंडू निसटला आणि फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फुलटॉस चेंडू बोनस षटकार परावर्तित
आणखी एक दर्शनीय फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागत सीमा रेषा पार, षटकार. ऍक्शन पाहिलेलं आहे. सुरेख अशा पद्धतीनं गुणलेखन करतायत. 28 धावा, दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ, 13 चेंडू 37 धावांचं समीकरण. किशोर 5 चेंडू आतापर्यंत 15 धावा खर्च केलेल्या आहेत. निश्चितच बॅटची कडा घेत चेंडू हवेत गेला आणि एसटी रक्षक अचूक येतोय. आणखी एक झटका बटका बसतोय जय हनुमान चौदरपाडा संघाला. निश्चितच सावरीदेव चषक, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा जर आपण पाहिल्यात, कोरोनाची महामारी आलेली, यापूर्वी अनेक महामाऱ्या आल्या आणि या महामारीचा अंत करण्याची आमची भूमिका जर असेल कोणती, तर आमच्या गावातील ज्या ग्रामदेवता आहेत त्यांनी हे अडचण दूर केलेली आहे. म्हणून आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये वेताळ, मल्हार, मार्तंड, सावरीदेव, गावदेवी माता अशा अनेक देवांची आम्ही पूजा करत असतो, कारण ते आमच्या गावाचं ग्रामदैवत असतं. आणि त्यांनी आमच्या गावांना ज्या वेगवेगळ्या महामाऱ्या आल्या यापूर्वी जगामध्ये, त्याच्यापासून आम्हाला वाचवलेलं आहे. बरोबर 100 वर्षानंतर अनेक आपण जर सरासरीचा विचार केला तर कधी प्लेग आला, कधी फ्ल्यू आला, कधी कोरोना आलेला आहे, वेगवेगळे असे आजार अनेक आले. देवींच्या आजारानं, म्हणजे ज्याला आपण कांजण्या म्हणतो, त्यांनी सुद्धा खूप जगाला त्रास दिलेला आहे. स्वाईन फ्ल्यू आलेला आहे, अनेक वेगवेगळे आजार आले. मात्र ते आजार परावर्तित करण्याची फार महत्त्वाची भूमिका जर कोणी केली असेल तर ती औषधाबरोबर आमच्या देवदेवतांनी केलेली आहे. 28 धावा धावबलकावरती, 12 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण. दोन्ही संघांनी नोंद घ्या, 12 चेंडू 37 धावांचं समीकरण. खेळ सुरू करायचंय. आविष्कार, पहिला चेंडू ते तर्रार वारा जागते होता आदेश देणारा खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चेंडू उमगला नव्हता फलंदाजाला. नशीब आजमावतोय का की आपल्या संघाचं नशीब पालटून टाकतोय, पाहूया. दरम्यान आविष्कार, एक आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय वायडिश मिड विकेटच्या दिशेनं. एकेरी धाव, एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 29. मकर संक्रांतीचा दिवस आहे. तमाम क्रिकेट प्रेमींना समालोचन कक्षातून मी गणेश गायकवाड, माझे साथी समालोचक योगेश पाटील, गुणलेखक दिनेश पाटील, त्याचप्रमाणे विकी बजागे आणि आयोजक गणेशजी बजागे, त्यांच्या सोबतीला आयोजक भावे स्पोर्ट किरोलीच्या सर्वांच्या वतीनं आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. आविष्कारचा पुढचा चेंडू, सुरेख मारा, काय गोलंदाजी करतोय, धारदार मारा करतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूच्या मेरिटमध्ये येऊन फटका खेळायला हवा, परंतु कुठेतरी विलास हे विसरतोय, कारण आघाडीचे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव आपल्याला पाहायला मिळतोय जे हनुमान चौदरपाडा संघावरती. निश्चितच सुरेख गोलंदाजी, एक सुंदर फटका कार्पेटच्या साह्यानं चेंडू मिडविकेटच्या क्षेत्राकडे गेलेला आहे. पळून एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. विजयाचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाहीये जे हनुमान चौदरपाडा संघाकडनं. 31 धावा अजून विजयासाठी. 8 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण आलेलं आहे. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला चकवत जातोय सीमा रेषा पार, चौकार. नसीब आता चौकार मिळतो विलासला.
एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत चेंडू हवेत गेला होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, अचूक झेल टिपतोय. आणखी एक झटका फटका, जय हनुमान चौदरपडा संघाला. सन्माननीय बाळारामजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, आपलं मनपूर्वक स्वागत. सावरीदेवी चषक 2022 या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आम्हाला आदरणीय मेहर साहेब यांच्या सौजन्यानं प्राप्त आहेत. धन्यवाद बाळारामजी मेहर साहेब. चौथं षटक, महत्त्वाचं षटक, 30 धावेची गरज. ओमकार समोर असेल तो कुणाल आणि नशीब. ओमसाई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशन आयोजित भावेश स्पोर्ट्स किरवली आयोजित सावरीदेव चषक 2022 स्पर्धेत आजचा दुसरा दिवस. खेळ सुरू करायचा ओमकार. ओमकारच्या माराला सामोरा जाईल तो कुणाल. आज एकंदरीत 12 सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत, तेव्हा तुमचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे. कुणालच्या माराला सामोरा निश्चितच ओमकारच्या माराला सामोरा जातोय कुणाल. एक धाव, लेगबाईचा इशारा येतोय पंच बाळा इकारे यांचा. एका धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत. 36, 5 चेंडू 29 धावांचं समीकरण. नसीब फुलटॉस, चेंडू भिरकावला जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. नशीब मारणार का, नशीबला नशिबाची साथ मिळणार का, की ओमकार धारदार गोलंदाजी करेल, टिच्चून मारा करेल आणि जय अंबिका देवरुंगपाडा संघाला निर्धास्त करेल. ओमकार सुरेख गोलंदाजी, निश्चितच बॅटची कडा घेत चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये गेला, झेल टिपला गेला आणि निर्धास्त केलेला आहे ओमकारनं. सुरेख अशा पद्धतीने डीजेची आम्हाला साथ लाभते. दरम्यान पुढचा चेंडू ओमकारचा, सामोर जाईल तो कुणाल. सुंदर गोलंदाजी, पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं. जय अंबिका देवरुंगपाडा एक मातब्बर संघ, एक तगडा संघ. जय हनुमान चौदरपाडा संघाच्या गोलंदाजाकडनं ज्या चुका घडल्या त्या कुठेतरी महागड्या पडत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, काय मारा केला जातोय, अप्रतिम. ओमकारनं पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी केली. कुठेही पलटवार करण्याची संधी फलंदाजांना दिली नाही. ते तर्रार मारा, खोलवर टप्प्याचे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची बरोबर ठेवण ठेवली. आणखी एक दर्जेदार चेंडू. अशा पद्धतीनं निश्चितच सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन जय अंबिका देवरुंगपाडा संघ. हार्ड लक, टफ लक जय हनुमान चौदरपाडा संघ. अप्रतिम कामगिरी जय अंबिका देवरुंगपाडा. अभिनंदन 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 अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट राऊंड. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाने एकमेकाशी हस्तांदोलन करून मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघ, आपण जी परंपरा चांगली निर्माण केलेली आहे या परंपरेचा आपण निश्चितच सन्मान करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतोय, एकमेकाशी हस्तांदोलन करत मैदान सोडायचं आहे आणि दोन्हीही कर्णधार आपण मंचावर यायचं आहे. तर वळणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे.
जय हनुमान चौदरपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण गणेश बजागे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊया. अतिशय